साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच. 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. आजपासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी बुलढाण्यात शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर सुविधांचा अभाव पाहायला मिळाला. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे परिसरात दारू आणि बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच देखील पाहायला मिळाल्याने पालकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. 2 मिनिटाचं काम आहे, चला बरोबर. माझे नाव सुधीर गवई, 12वीला. आणि आम्ही शाळेची अवस्था बघितली सर, ते एवढी बेकार आहे की बेंचवर धूळ पडलेली आहे, आजूबाजूला काच पडलेले आहेत, बिअरचे बाटले पडलेले आहेत, काही भिकारी लोकांचे कपडे पडलेले आहेत. आणि विद्यार्थी इथं परीक्षा द्यायची कशी आहे? विद्यार्थी 1 वर्षभर मेहनत करतो आणि इथं आल्यावर अशी वातावरण बघितलं त्यांनी त्यांची जी मानसिकता ही चेंज झालेली आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रप्रमुखांनी लक्ष द्यावं आणि इथली साफसफाई करावी आणि विद्यार्थ्यांना योग्य ती असं सोयी उपलब्ध करून द्यावी. मी अमोल कलाल, माझे पाल्ले इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे 12वीचे. तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाही आहे, सर्व जाडमट लागलेलं आहे. बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले आहे, साफसफाई केलेली नाही आहे. मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे. कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाही आहे, पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाही आहे. तर प्रशासनाने म्हटलं म्हणजे याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या पेपरला म्हटलं म्हणजे सगळ्या सुविधा म्हटलं म्हणजे मुलांसाठी करण्यात याव्या. मी वर्षा सोनवणे, काउन्सिलर आहे आणि आत्ता मी माझ्या मुलीला पेपरला सोडवायला इथे आलेली आहे. 12वीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूलचं सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे. माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती, तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत तिथे, फुटलेल्या अस्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा? आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो, आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी. आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाही आहे की अस्वच्छता याच्यामध्ये नेहमीच बघायला मिळते. आणि मला असं वाटते की हे वातावरण जे आहे ते बदलण्यासाठी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं. कारण पेरेंट्स लोकांना पण खूप त्रास होतो आहे ह्या गोष्टीचा की त्यांचे मुलं कुठल्या वातावरणामध्ये पेपर देणार आहेत. तर मला एक नम्र विनंती आहे माझी की सर्व पेरेंट्स लोकांनी पण ह्या गोष्टीचा फॉलोअप घ्यावा आणि प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आपलं उद्याचं भविष्य जे मुलं आज इथे पेपरला द्यायला ते चांगल्या परिस्थितीत त्यांना वातावरण मिळावं ह्याची काळजी प्रशासनाने घ्यावी, एवढीच नम्र विनंती.